का खाते काय हवा ऍक्शन सांग भले वर बघा हे काढ लवकर हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ ना खास आहे कारण आज आम्ही चाललोय मित्राचं एका प्री वेडिंग शूट करायला आणि माझ्यासोबत आज आमचे प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत विक्रम सुतार। आणि तुम्हालाही जर प्री वेडिंग करायचं आहे किंवा पोस्ट वेडिंग करायचं आहे किंवा इतर कुठले फोटो शूट करायचे असेल तर विक्रम सुतार यांना कॉन्टॅक्ट करा। खूप छान फोटोग्राफी आहे, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघालच। त्याचबरोबर आता आम्हाला मित्राचा आमच्या प्री वेडिंग फोटोशूट करायचं आहे, त्यासाठी कोयनेतील आम्ही एक ठराविक लोकेशन्स निवडलेत। त्यापैकी आज आम्ही आंबाखेळती मंदिर आणि नवजा साईडला तसेच पाटण साईडला काही लोकेशन्स आहेत, त्या लोकेशन्सला भेट देणार आहे। आणि तुम्हालाही जर प्री वेडिंग पोस्ट वेडिंग किंवा इतर कुठलं फोटोशूट करायचं असेल तर नक्की विक्रमला कॉन्टॅक्ट करा। आम्ही खूप छान फोटोग्राफी आहे विक्रमची। त्याचबरोबर आज आम्ही आता मित्राचं फोटोशूट करणार आहे, त्यात तुम्ही बघालच की ते लोकेशन्स आणि विक्रम सुतार यांची फोटोग्राफी कशी आहे ते। तर आम्ही आता निघालोय बोपोली साईडला जे आंबेजनीचं मंदिर आहे तिथं आमचं पहिलं लोकेशन असणार आहे फोटोशूटचं। जायला खरं तर 2 तास उशीर केलाय निघायला आम्ही आता, बरोबर ना? बरोबर आहे। फक्त कुणामुळे झालं? सगळ्यांना मेकअप आर्टिस्ट की सगळ्यांमुळे कसं? नाही, ज्याच्यामुळे वेळ झालाय त्यांना तर आम्ही आता आमच्या पहिल्या लोकेशनला आज पोहोचलोय, आंबेजनी मंदिर बोपोली हे आमचं आजचं पहिलं लोकेशन आहे। आणि इथे आता आमचं आजच्या दिवसाचं पहिलं शूट होतंय। तर आपण ज्यासाठी आलोय म्हणजे ज्यांचं प्री वेडिंग आहे ते हे कपल आहे आपल्या समोर। तर ज्यांचं आपल्याला प्री वेडिंग करायचं आहे ते कपल आपल्या समोर आहे। हाय मी संतोष। हाय मी रश्मी। तुम्ही किती वाजता आला तिथे आज? लेट झाले खूप, 8 वाजता यायला पाहिजे होतं, आम्ही आलो आता 11 वाजता, पावणे 11 वाजले। बर, म्हणजे तुम्ही जवळजवळ 2.5 तास लेट झालाय। बरं ठीक आहे, करू आपण आजच्या चांगलं शूट करू। आणि आपल्यासोबत आज विक्रम आणि त्यांचं छान असं मेकअप केलंय। हाय मी प्राजक्ता। हां, त्यांनी केलं मेकअप। बरं ठीक आहे, चला खूप वेळ झालाय, आजच्या आपल्या शूटला आपण सुरुवात करूया। चष्मा दिसतो का? चष्मा वाईट आणली ती, कपल टी शर्ट घालताय। तर साधारण आता एक 3 तास इथं फोटोशूट चाललं आमचं आणि मेकअप आर्टिस्ट आहेत त्या पण दमल्यात। हे कसं वाटलं? लोकेशन कसं आहे? एक नंबर। एक नंबर।
मी पहिल्यांदा आली आहे खरं तर. होय का? आता इथे 2-2.5 तासाचं आमचं शूट झालं आणि आता आम्ही निघालोय पुढच्या लोकेशनला. थोडं बॅड लाईटमुळं थोडंसं वेळ होत गेला आम्हाला. ठीक आहे, चालतं, एवढं होत असतंय. आता आम्ही निघालोय पुढच्या लोकेशनला. चला. तर आता आम्ही चाललोय नवजा साईडला. इकडे जाताना कोयनेत थांबलो, थोडा नाश्ता केला, लाईटली नाश्ता केला आणि मग आता पुढच्या लोकेशनला म्हणजे नवजा साईडला चाललोय. नवजा साईडला एक अर्ध्या तासाचं शेड्यूल आहे की फक्त तिथे अर्धा तास थांबायचं, त्यानंतर परत पुढच्या लोकेशनला जायचं आहे. त्यामुळं ठीक आहे, नवजा साईडला आता तिथे जाणार, तिथे तुम्ही बघायलाच ते लोकेशन काय आहे ते. तर आजच्या दिवसातलं आमचं हे दुसरं लोकेशन आहे. हा आहे नवजाचा ओझरडी धबधब्याच्या जवळील असला हा पॉईंट आहे आणि तिथे आम्ही आता थांबलोय. तिथे थोडंफार शूट करून लगेच पुढच्या पॉईंटला जायचं असं प्लॅन आहे. शेड्यूलनुसार आम्ही 3 तास उशिरा चाललोय. या तू समोर उंकडे बघत आहे ना, वरती वरती वगैरे या साईडनं बघायचं. ठीक आहे, नीट या. लाईट पडली कुठे? बरोबर आहे की लाईट. रेडी? लाईट पण रेडी? लाईट पुढे या सर. लाईट पडलेली नाही. इकडून पाडलं थोडं क्रॉस होईल. आम्ही पाठी जाऊ. हा ठीक आहे, बघू दे. ऍक्शन. सांग भले. वर बघा. जमलं जमलं नाही. जमलं टाकला, एक तर टाकला. जमलं का? जमलं. आता लाईट सर बरोबर पडले. ओके, सांग भले. ऍक्शन. सांग भले. गॉट इट. बघू द्या. चला. जमला जमला. ये फोटोग्राफर किती खुश झाला. किती खुश, किती खुश. हा का? कपल रेडी? लाईट वन. लाईट थांबा थांबा. फक्त लाईट आहे. जरा तुझा हात हे कर की त्या साईडला. हात बघ रे. हा ठीक आहे. रेडी? कपल रेडी? समोर येणार, समोर येणार राजा. हा असं जरा असा असा आधार मोठी वाटतो. हा इकडे वरती पाहिजे साईडला. स्माइल ठेव. अशीच पाहिजे भाई. हा करेक्ट. धाव दे. हा स्टार्ट. पाठवरती कर की. हा पाठवरती कर. बस ओके. बस ओके. नॉर्मल टच. ऍक्शन करू. हा ओके. काय तर हे कर ना. काय करू मी आता? हात जवळ घे अशी तुझी. अजून तुला बोलतोय. काढू का? हातावर हात ठेव ना अशी. हा पायावर पाय ठेवायचं आणि हातावर हात ठेव. ओके. हे काढ लवकर. आवडलं पोरग.
तर छान असं इथलं देखील शूट झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय. शेवटचा पॉईंट एक आहे आणि आजच्या दिवसातलं शेवटचं शूट असणार त्या ठिकाणी. कुठलं सर लोकेशन काय असणार पुढचं? आहे चायकेवाडी, महाभारतातलं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं विंडमिल प्रोजेक्ट जिथं आहे तिथं जायचं आहे आपल्याला. ओके, चाळकेवाडीला. अच्छा सर, सगळ्यांचा मार्ग का? आजच्या दिवसाचं आमचं हे आहे तिसरं म्हणजे शेवटचं लोकेशन आहे आणि आता आम्ही निघालोय पाटणवरून काठीटेकला जाणार आहे. काठीटेकला थोडंफार शूट होईल आणि तिथून परत मग पुढे चाळकेवाडी रोडला जाणार आहे. 1-2 लोकेशन आहेत तिकडे, ती कव्हर करून परत यू टर्न घेईन तिकडून आम्ही. तर आम्ही आता काठीटेकडे जाताना विक्रमला मध्येच एक फोटोसाठी एक चांगलं म्हणलं लोकेशन आहे, इथे जरा थांबव. लगेच आम्ही इथे थांबलो आणि आता विक्रम यांचं पुढचं शूट आहे ते चालू करेल. वाव, किती भारी वाटतंय ना. मगाशी जिथं आम्ही थांबलो होतो तिथं लोकेशन विक्रमला आवडलं नाही आणि आता मी परत जे हे लोकेशन आहे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तिथे आलोय. हे जमतंय का? या वरती जरा थोडंसं वरती आहे, वरती आहे माझ्याकडे, या वरती. तर आमचं आता आजच्या दिवसाचं तिसरं लोकेशन होतं म्हणजे शेवटचं लोकेशन, ते पण झालंय कव्हर करून आणि आता आम्ही गाडीत बसलोय. 7 वाजलेत रात्रीचे. आता आम्ही व्हिडिओ पण इथेच थांबवतो. तुम्हाला फोटोग्राफीचे काही सॅम्पल्स असतील विक्रमचे तर ते सुद्धा मी इथे ॲड करेन आणि तुम्हाला आवडले तर नक्की तुमचं कुठलं कोणाचं रिलेटिव्स किंवा इतर कोणाचं काही फंक्शन्स वगैरे असतील आणि त्यांचं प्री-वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग किंवा वेडिंग शूट किंवा इतर कुठले फंक्शन्स असतील आणि त्यांचं फोटोशूट करायचं असेल तर नक्की तुम्ही विक्रमला कॉन्टॅक्ट करा आणि विक्रमला फोटोग्राफीची ऑर्डर द्या. ठीक आहे ना? हो, धन्यवाद, थँक्यू. तर आम्ही आता इथून पाटणला जाणार आहे आणि यांना पाटणला जायचं आहे. कपल दिसत नाही. ए यार, कुठे गेला? अंधार आहे त्यामुळे दिसत नाही. यांना पाटणला सोडून ते पुण्याला जातील आणि आम्ही परत विक्रम आणि मी कोयनानगरला जाऊ. तर मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय. बाय बाय.